चटपटीत आणि झणझणीत दही मिरची करणार आहे. तर रेसिपीला सुरुवात करू. हे पावशेर मिरच्या घेतलेल्या तर मिरच्या पहिलं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि मग त्याला सुके कपड्याने पुसून घ्यायचे. वल्ल्या मिरच्या घ्यायच्या नाही तर आणि असे देठं काढून घ्यायचे. देठं काढून घेतले की असे उभ्या कापून घेतलेत मी. त्यातलं बी पण काढलेलं आहे. तुम्हाला जास्त जर तिखट आवडत असलं तर बी ठेवायचं. आणि पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकलेले आहे. तेलामध्ये एक छोटा चमचा मोहरी टाकायची. मोहरी तडतडून द्यायची. मोहरीचं तडतली की छोटा अर्धा चमचा जिरे टाकायचे. छोटा अर्धा चमचा कलोंची, छोटा अर्धा चमचा मेथीदाणा टाकायचा आणि एक पिंच हिंग टाकायचं. आणि लो गॅसवरतीच हे मसाले टाकायचे म्हणजे जळत नाही तर. आणि ते चांगले परतून झाले की हे कापून घेतलेली मिरची टाकायची. चवीप्रमाणे मीठ, छोटा चमचा हळद टाकायची. हळद टाकली की 2 मिनिटासाठी त्याला हलवून घ्यायची. मग त्यामध्ये आपण पावडर मसाला टाकल्यानंतर अशी दही मिरची केल्यावर आपल्याला भाजीची काही गरज लागत नाही. चपातीसोबत खूप छान लागते. वरणसोबत भातासोबत तोंडी लावायला. आणि पावडर मसाले टाकणार आहे तर बेडगी मिरची पावडर टाकली 1 चमचा. बेडगी मिरची पावडर तिखट नसती पण कलर खूप छान येतं आपल्या दही मिरचीला. 3 चमचे धन्या पावडर टाकली. धन्या पावडर जास्त वापरायची ह्याला. आणि 1 चमचा बडीशेप पावडर टाकायची. आणि ते 1 मिनिटासाठी मसाले चांगले हलवून घ्यायचे. मग अर्धी वाटी पाणी टाकायचं म्हणजे पावडर मसाले पण जळत नाही आणि आपली मिरची पण अशी छान मऊ होती. लो गॅसवरतीच राहू द्यायचं 2 ते 3 मिनिटं. त्यात आमचूर पावडर टाकायची 1 चमचा आणि त्याला पण चांगला हलवून घ्यायचं. 4 चमचे दही घेतलेलं आहे. दही फेटून घ्यायचं आणि दही टाकलं की लो गॅस करायचा आणि लो गॅसवरती त्याला हलवत राहायचं. सारखं हलवल्यामुळे आपल्या दही मसाल्यामध्ये फुटत नाही आहे. आणि दहीला आणि मिरचीला 2 ते 3 मिनिटं लो गॅसवरती शिजवून द्यायचं म्हणजे दही पूर्ण आपल्या मिरचीमध्ये मुरतंय. आणि दही मिरची खूप छान लागते खायला. 15 ते 20 दिवस फ्रीजमध्ये आरामशीर राहते.